गोवंश जनावरांच्या कत्तलीसाठी वाहतूक आणि विक्री रोखण्यासाठी पोलिसांनी मोठी कारवाई करत 7 जिवंत जनावरे ताब्यात घेतली आहेत। गुन्हे शाखेच्या गुंडाविरोधी पथकाने ही कारवाई सिन्नरपाडा परिसरात केली असून 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे। पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशानुसार नाशिकमध्ये गोवंश जनावरांच्या कत्तलीसाठी होणाऱ्या अवैध वाहतुकीवर कठोर कारवाई सुरू आहे। त्यानुसार पोलीस उपायुक्त गुन्हे शाखेचे प्रशांत बच्छाव आणि सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखेचे संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाने ही कारवाई केली आहे। दिनांक 15 मे 2025 रोजी पथकाला माहिती मिळाली की सिन्नर फाटा येथील कृषी उत्पन्न बाजार समिती आवारातून काही गोवंश जनावरे कत्तलीसाठी नेण्यात येणारे पोलीस उपनिरीक्षक मलंग गुंजाळ यांच्या नेतृत्वाखाली सापळा रचण्यात आला। त्यानुसार MH05 R6111 या क्रमांकाची बोलेरो पिकअप गाडी संशयास्पदरित्या उभी असल्याचं निदर्शनास आलं। गाडीची झडती घेतली असता तिच्यामध्ये 4 तर गाडी शेजारी 3 असे एकूण 7 जिवंत जनावरे आढळून आली। चौकशीमध्ये गायींची जबाबदारी गोपीनाथ रतन सोनवणे वय वर्ष 48 राहणार सिन्नर फाटा यांच्याकडे असल्याचं स्पष्ट झालं। त्याने हरुण कुरेशी यांच्या सांगण्यावरून ही जनावरे सांभाळल्याचं सांगितलं। वाहन चालक प्रकाश वसंत गवळी हे जनावरे वडळगाव येथे कत्तलीसाठी घेऊन जात होता। दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्या ताब्यातून 5,30,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। पुढील तपासासाठी आरोपी आणि मुद्देमाल नाशिक रोड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलाय। ही कारवाई गुंडाविरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, मलंग गुंजाळ, विजय सूर्यवंशी, भूषण सोनवणे, गणेश भागवत, अक्षय गांगुर्डे, राजेश राठोड, कल्पेश जाधव आणि सुनीता कवडे यांनी संयुक्तरित्या केलेली आहे। उत्तर महाराष्ट्र लाईव्हसाठी अश्विनी पुरी, नाशिक।